नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण हा जो कांद्याचा प्लॉट आहे याला 21 दिवसांनी तणनाशकाची फवारणी केली होती आणि तुम्ही बघू शकता ह्या ज्या कांद्या प्लॉटला आहे तणनाशक फवारल्यामुळे थोडासा झटका बसला आहे. पाती ज्या आहे त्या वाकड्या झाल्या आणि पातीवरती तणनाशकामुळे डाग पडले. तर यासाठी आपण टॉनिकची फवारणी करणार आहोत. तणनाशकाची फवारणी केल्यानंतर आपल्याला 4 ते 5 दिवसांनी पाणी दिल्यानंतर टॉनिकची फवारणी करायची. त्यामध्ये आपण कीटकनाशक म्हणून PI कंपनीचे रॉकेट या कीटकनाशकाचा वापर करणार आहोत. त्याचे प्रमाण आपल्याला 20 लिटरच्या पंपासाठी 25 मिली एवढे घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो यामध्ये आपल्याला एक बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. त्यामध्ये UPL कंपनीचे साप या बुरशीनाशकाचा वापर करणार आहोत. त्याचे प्रमाण आपण 25 ते 30 ग्रॅम घेणार आहोत. त्यानंतर मित्रांनो कांद्याचं जे कांदा हिरवागार व्हावा किंवा पांढऱ्या मुळाची वाढ व्हावी आणि कांद्याच्या पातीवरती जे डाग पडले तर त्यासाठी आपल्याला एका टॉनिकचा वापर करायचा आहे. त्यामध्ये आपण PI कंपनीचे बायोविटेक्स या टॉनिकचा वापर करणार आहोत. त्याचे प्रमाण आपल्याला 40 ते 50 मिली प्रति 20 लिटर पाण्यासाठी घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो पातीचा जो फुटवा आहे तो जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला एका विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. त्यामध्ये आपण 1261 या विद्राव्य खताचा वापर करणार आहोत. त्याचे प्रमाण 100 ग्रॅम प्रति 20 लिटर पाण्यासाठी घेणार आहोत. तर मित्रांनो ही फवारणी आपल्याला तणनाशक फवारल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी करायची. धन्यवाद.